दिवाकरले आला फोन तर दिवाकर बोलताय फोनवरती कोणासोबत तरी. हॅलो. बोला. काय? केव्हा? कधी येणे आहे? तसं सांगा ना तुम्ही. कधी येणे आहे? काय? तुमचं काय समजत नाही आहे मला. उद्या 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 येऊ का? आज आज म्हणते का उद्या येऊ? सांगा तसं स्पष्ट सांगा. आज का? आज आज येऊ का? ठीक आहे, आजच येतो मग. बरं, काही हरकत नाही. येतो ना, आजच येतो. आपल्या बायकोला पकडून येतो. कुठे यायचं आहे? ठीक आहे, येतो येतो. हे बायको, बायको जरा ये बरं इकडे. थोडंसं काम आहे तुझ्याशीन. काय व कशाला हाक मारत्या? मी काय म्हणतो बायको, आमचे बॅग वगैरे धर बरं, कपडे वगैरे पॅक कर बरं बॅग मध्ये. आम्हाला जायचं आहे. हो, कुठे जायचं आहे पण? अरे ते मी सांगू नाही शकत. ते सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ते गेल्यानंतर माहित होईल का काय होतं ना कुठे जायचं होतं. तू फक्त कपडे वगैरे पॅक कर. आता जर मी तुला सांगलो कुठे जायचं आहे म्हणून तर तुला कसा सरप्राईज राहील तो? सरप्राईज कोणत्या कामाचा? असं जावाचा कुठे आहे तुम्हाला? ते मी सांगू नाही शकत म्हणलो ना आताच. तू कपडे वगैरे पकड. मग तुला माहित होणार कुठे जायचं आहे तर. आमच्या दोघांचे कपडे वगैरे भर बॅगीमध्ये, 2 बॅगीमध्ये अलग अलग. आणि चल तयारी वगैरे करणं. हो, आता म्हणते तर ठीक आहे, येतो तुमच्यासोबत. कोठी जात्यात ना कोठी नेत्यात मले. माझा नवरा मले नेट कोठी आहे? थोडा विचार करतो बरं. सरप्राईज आहे म्हणते, मी सांगू नाही शकत म्हणते. कोठी नेवायचं आहे तर त्याला न्यायचं आहे मला ना, सरप्राईज द्यायचं आहे. सांगायचं नसे. काही नाही, काही नवीन ठिकाण आहे. हो चल बरं, काही हरकत नाही. जेथे नेतील तेथे. माहीत तर होणारच गेल्यानंतर. पण मी जेव्हा किचन रूम मध्ये काम करत होतो तर तेव्हा फोनवर काही बोलत होतं ते वाटते. कोणासोबत तरी. काय कुठे जायचं आहे, कुठे जायचं आहे. पण त्यांना असं म्हणलं नाही का कुठे जायचं आहे म्हणून वगैरे. म्हणून आता माहीत नाही झालं. पण ऐकू आला मला कुठेतरी जायचं आहे. कोणतरी फोन केला वाटतं त्याला. चल बरं, काही हरकत नाही. बॅगी वगैरे पॅक करतो, तयारी करतो आणि जाण्याचं आहे आपल्याला. का करायचं आहे? दिवाकरने दिला आपल्या बायकोले सरप्राईज. बाप्पा, हे कुठे आणले हो तुम्ही मला? हा तर माझ्या भावाचा घर हो वाटते. अरे बायको, हा तुझ्या भावाचा घर होय? वाटतं अशी नको म्हणूस. म्हणजे तुम्ही तर मला काहीतरी सरप्राईज देणार होत्या ना? अरे हाच तर सरप्राईज आहे. मी तुला तुझ्या माहेरी आणलो. तू भाऊबीज पासून नाही का आपल्या माहेरी नव्हते आलीस? हो, कामधंद्यापासून मला काही वेळच नाही भेटली. आपल्या आईची तब्येत वगैरे कशी आहे? बोललो पण नाही फोनवर. ना कधी आलो पण नाही. 5-7 महिने का 7-8 महिने झाले आपल्या माहेरी. तर हेच तर सरप्राईज होतं. तू एवढे दिवस झाले आपल्या माहेरी सुद्धा आलीस नाही. तुला माहेरी आणायचं होतं. दिवसभर कामधंदा करतेस, राब राबतेस. पण कधीतरी येऊन बघतेस का इकडं? बाई पोरी, आलीस तू? केव्हा आलीस? हो, आता चालू मी. या जवाई बापू, बसा ना, बसा. अजी हो मामीजी, बसतो मी. अरे जा ना बेटा, बाल्टीमध्ये पाणी घेऊन ये. जवाई बापूचे पाय धुवायचे आहेत. जवाई बापूने पाय नाही धुतले. अजी राहू द्या ना मामीजी, काय नाही होत ना. अजी का जवाई बापू, ते तर आमचे कामच आहेत. पाहुणे घरी आल्यावर त्यांना हातपाय धुवायला पाणी द्यावं लागते. चाय नाश्ता बनवा लागते. राहू द्या ना जी, का होते तर. जसं आपला घर तसं तुमच्या घर. या या या, आता थकारून आले असाल, आता बसून जा बरं. जवाई बापू, येते वेळी काही त्रास वगैरे तर नाही पडला ना? अजी नाही 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 मामीजी, काही त्रास वगैरे काही नाही पडला. पण तुमच्या पोरीला मी सांगितलं नव्हतं का इथे येणे आहे म्हणून माहेरी. तिला सरप्राईज देत आणलो मी. सीधा गावाला घेऊन आणलो. ना तिला आत्ता माहीत झाला का तिला येते यायचं होतं म्हणून. म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही का तिला घरी? मी तुम्हाला मगाशी फोन लावलं होतं तर का आमच्या गावाला या म्हणून? हो मामीजी, तुमच्यासोबत फोनवरती बोलणे वगैरे झाला ना, मग तुम्ही मग फोनवरती बोलून झाला. मग तुमच्यासोबत फोनवरती बोललो मी. त्यानंतर मग मीला हाक मारलो. बायको म्हणलो चल बॅग वगैरे पॅक कर, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सांगितलंच नाही का तिला येते यायचं आहे म्हणून? मग नाही तर काय आई, यांना मला सांगितलं पण नाही येते यायचं आहे म्हणून. तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणतात. सरप्राईज आहे म्हणतात. मी विचारच करत होतो कोणता सरप्राईज आहे बापा. हे सीधे मला माहेरीच घेऊन आले. बाई पोरी, आता आलीस तर आता 8-15 दिवस जाऊच नको गावाले. आता राय. जवाई बापू तुम्ही पण राहा, दोघेही पण. हो आई हो, आता 8-15 दिवस आम्ही जाऊ नाही. आता कामधंदे पण नसेत. खाली जाऊ घरी पण. आता राहतो ना मी. मग नाहीतर काय, 8-9 महिने का 10-12 महिने झाले असतील हे माझी बायको आली नाही गावाले. म्हणून हिला आता घेऊनच आलो. ते तुम्ही एक नंबर काम केलं जवाई बापू. आई मी काय म्हणतो, बोल ना बेटा, काय म्हणतेस? तू नाही का जावयासाठी ना बाईसाठी नाही का चाय आणि नाश्ता घेऊन ये. तोपर्यंत मी याच्यासोबत बसतो. आता हो ठीक आहे बेटा, चाय नाश्ता घेऊन येतो मी. तोपर्यंत तुम्ही बसा.
दिवाकरने दिला आपल्या बायकोले सरप्राईज. आता दिवाकरने काय केला, आपल्या बायकोला सरप्राईज दिला. त्यानं सांगितलं वगैरे काही नाही आपल्या बायकोला. चल म्हणते, बायको म्हणते येऊ म्हणते, तुला सरप्राईज देतो म्हणते, कुठेतरी नेवाचं आहे म्हणते. त्यानं नेलं ना आपल्या सासूरवाडीला, म्हणजे तिच्या माहेरी. तिच्या माहेरीत झाला ना तो. नेलन मस्त नेलन. ना आता मग म्हणते पाय बायको म्हणते मी तुला सरप्राईज देतो म्हणते. फोनवर बोललं काही सांगितलं नाही काही नाही म्हणते. बॅग वगैरे पॅक कर म्हणते. नेलन तिला आपल्या बायकोले आणि आपल्या सासूरवाडीला नेलन. आणि मग गेल्यावर माहीत झाला तिला का म्हणते तुम्ही तर म्हणते ते आपल्या नवऱ्याला मग दिवाकरची बायको, तुम्ही तर म्हणते मला माझ्या भावाच्याच घरी आणल्या म्हणते. तर हो म्हणते दिवाकर, तुला सरप्राईज हाच होता म्हणते. का तुला कोठीत नेवाचा नव्हता म्हणते, पण तुला नाही का 8-15 महिने झालीस म्हणते का तू आपल्या माहेरी नाही आलीस म्हणते. तर तुला तुझ्या माहेरी आणलं म्हणते. थोडा वेळ आता काही दिवस इथे राह म्हणते, दिवसभर रोजही कामच करतेस म्हणते. दिवाकरने आता आपल्या बायकोला आणला म्हणजे माहेरी नेऊन दिला तिच्या. चला मग आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. जय हिंद, वंदे मातरम.